नमस्कार, मी शनाया। आजचा विषय आहे मुंबईची निवडणूक ठाकरेंचं अस्तित्व ठेवेल का? मुंबईतील उद्धव आणि राज ठाकरे यांची लढाई म्हणजे मराठी माणसाची लढाई नसून ती ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। पण एक कुठली निवडणूक कोणत्या पक्षाचं अस्तित्व ठरवू शकते का? मराठीचा मुद्दा मुंबईच्या मतदारांना यावेळी कितपत प्रभावी करू शकेल? फक्त भावनिक मुद्द्यावर निवडणूक जिंकता येईल की ज्यांची यंत्रणा मजबूत आहे त्यांची सरशी होईल? निवडणुकीनंतर ठाकरेंबरोबर मुंबईचं भवितव्य काय असेल आणि गौतम अदानींच्या कंपनीला देण्यात आलेल्या हजारो कोटींच्या धारावी पुनर्विकास प्रकल्प महाराष्ट्राच्या राजकारणात कशी भूमिका बजावतोय? हे प्रश्न मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत। याच प्रश्नांची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत। त्यांचा प्रचार नुकताच थंडावलाय, मात्र सर्वाधिक चर्चा आहे ती मुंबई महापालिकेची। महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईबाबत सर्वाधिक उत्सुकता असणं स्वाभाविक आहे। पण यावेळच्या निवडणुकीसोबत इतरही अनेक गोष्टींचं भवितव्य जोडलं गेलंय। ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाची तर ही लढाई मानली जात आहेच, पण गौतम अदानींच्या हजारो कोटींच्या धारावी पुनर्विकासाचं भवितव्य देखील मुंबईतील मतदार ठरवणार आहेत। मुंबईतील सध्याच्या राजकीय संघर्षाची चर्चा करण्याआधी मुंबईच्या आणि पर्यायाने शिवसेनेच्या राजकीय इतिहासाची उजळणी करणं आवश्यक आहे। ब्रिटिशांनी 1872 मध्ये मुंबई महापालिकेची स्थापना केली। सुरुवातीला मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय प्रमुखाला प्रेसिडेंट असं संबोधलं जात होतं। 1931 मध्ये त्याचं रूपांतर मेयर म्हणजेच महापौर पदात झालं। सुरुवातीच्या काळात मुंबईच्या विकासात योगदान देणाऱ्या पारसी व्यापाऱ्यांनी कायद्याच्या अभ्यासकांनी मुंबईचं महापौरपद भूषवलं। स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाचा मुंबई महापालिकेवर अंमल राहिलाय। काँग्रेसच्या का पाटलांची मुंबईवर 50 आणि 60च्या दशकात पकड होती। 3 वेळा ते मुंबईचे महापौर म्हणून निवडून आले होते। 1966 साली मुंबईतील मराठी माणसाच्या मुद्द्यावर शिवसेनेची स्थापना झाली। सुरुवातीची अनेक वर्ष शिवसेनेचं अस्तित्व आणि ध्येय धोरण मुंबईपुरती मर्यादित होती। त्यावेळच्या कम्युनिस्ट चळवळीला संपवण्यासाठीच त्यावेळच्या काँग्रेस नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला वाढण्यास पडद्याआडून मदत केली। 1971 साली हेमचंद्र गुप्तेंच्या रूपाने शिवसेनेचा पहिला महापौर मुंबई महापालिकेत निवडून आला। त्यानंतर मनोहर जोशी, छगन भुजबळ, दत्ताजी नलावडे, दिवाकर रावते यासारख्या नेत्यांनी शिवसेनेकडून मुंबईचं महापौरपद भूषवलं। मधल्या काळात कधी काँग्रेस पक्षाचा तर कधी अन्य कुठल्या पक्षाचा महापौर मुंबई महापालिकेवर निवडून आला। मात्र 1996 पासून म्हणजे तब्बल 30 वर्षापासून मुंबई महापालिकेत फक्त आणि फक्त शिवसेनेचा महापौर निवडून आला। केंद्रात आणि राज्यात अनेक वेळा सत्तारूढ झालेल्या भाजपला मात्र मुंबई आजतागायत जिंकता आलेली नाही। 2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या अगदी जवळ पोहोचला होता। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये आणि ठाकरेंच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये फक्त 2 नगरसेवकांचं अंतर उरलं होतं। मात्र त्यावेळी राज्य सरकार चालवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना युतीत सहभागी असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची गरज होती। त्यामुळे भाजपने फार ताणलं नाही। ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा सत्ता स्थापित केली। पण त्यानंतर राज्याच्या राजकारणात किती उलथापालथ झाली हे आपण पाहिलंय। खरं तर शिवसेनेला पहिल्यापासूनच फुटीचा शाप राहिलाय। छगन भुजबळांनी शिवसेनेत पहिलं बंड घडवून आणलं होतं। त्यानंतर 2005च्या जून महिन्यात नारायण राणेंनी तर त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि वेगळी वाट धरली। मात्र त्या फुटीच्या या धक्क्यातनं देखील शिवसेना पुन्हा सावरली। महाविकास आघाडीच्या माध्यमातून 2019 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण शिवसेनेवर वर्मा घाव घातला तो एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद तर काढून घेतलंच, पण त्यांचा पक्ष, पक्षाचं चिन्ह आणि असंख्य कार्यकर्ते देखील हिसकावून घेतले। अर्थात शिंदेना आशीर्वाद होता तो केंद्र सरकारचा आणि मदत झाली ती सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगांच्या निर्णयांची। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महाराष्ट्रातून 9 खासदार निवडून आले। मात्र विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडी बरोबरच ठाकरेंच्या पक्षाची देखील दानादान उडाली। या पराभवामुळे ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याचं बोललं गेलं। जर उद्धव ठाकरे राजकारणात न संपले तर आपल्याही अस्तित्वाला फारसा अर्थ उरणार नाही हे ओळखून 20 वर्षापासून दूर गेलेले राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत आले। त्यामुळे ही निवडणूक ठाकरे ब्रँडचं भवितव्य निश्चित करणार आहे असं म्हटलं जातंय। पण राजकीय पक्षांबरोबरच मुंबईत राहणाऱ्या करोडो मुंबईकरांचे आयुष्य देखील या निवडणुकीने निश्चित होणार आहे। कारण केंद्र सरकारच्या पुढाकाराने येऊ घातलेला धारावीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावीची शेकडो एकर जमीन अदानींना त्यामुळे विकसित करण्यासाठी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे भाजपच्या नेत्यांसाठी ही निवडणूक या अंगाने महत्त्वाची ठरणार आहे। म्हणूनच मुंबई महापालिकेची ही निवडणूक दूरगामी परिणाम करणारी आणि ऐतिहासिक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं?
मुंबईकरांचा कल कोणाच्या बाजूने असेल कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.